नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज अतिशय महत्त्वाचं शासन पत्रक निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. ज्या पत्रका माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी 2400 जागांची वाढ या शिक्षक भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती झाल्याची पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं केंद्रप्रमुखांच्या 2400 जागा ज्या या शिक्षक भरतीतील शिक्षकांना 100% मिळणार आहे आणि ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. खऱ्या अर्थानं त्यासाठीचा रोडमॅपचा हा खरं तर हा PDF आहे आपल्याला पाहायला मिळतो आहे. कोणत्याच प्रकारच्या शिक्षक भरतीमध्ये आपण जर पाहिले तर त्या ठिकाणी दिरंगाई येणार नाही. शिक्षक भरती ही वेळेतच होईल आणि त्या संदर्भात खरं तर हे पत्रक आपण जर बारकाईने पाहिलं तर 100% आपल्याला असं पाहायला मिळतं आहे की या ठिकाणी त्यांनी या पत्रकात उल्लेख देखील केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025च्या आधारे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीची प्रक्रिया चालू झाली आहे. प्रस्तावाअंतर्गत निवड प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण झाल्यास जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील सुमारे 2400 पदे या शिक्षक पदभरतीसाठी उपलब्ध होऊ शकतात. शिवाय आगामी शैक्षणिक वर्ष लवकरच सुरू होत असल्याची पार्श्वभूमी व नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार केंद्रप्रमुखांवर सोपविण्यात आलेल्या वाढीव जबाबदाऱ्या विचारात घेता देखील उपरोक्तप्रमाणे विहित केलेल्या कालमर्यादेत निवड व नियुक्ती प्रक्रिया संपन्न होईल याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी. अशा प्रकारचं कडक पत्र आपल्याला त्या ठिकाणी काढल्याचं पाहायला मिळतं आहे. अव्वर सचिव महाराष्ट्र शासन शरद माकणे साहेब यांनी काढलेलं हे पत्र आहे. कारण की त्या ठिकाणी नवीन शैक्षणिक वर्ष चालू होत असताना केंद्रप्रमुखांवरती जबाबदारी देण्याचं आश्वासन खरं तर आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि त्यासाठीचा रोडमॅप देखील त्यांनी वरती केल्याचं पाहायला मिळतं आहे. बऱ्याच ठिकाणी आपल्याला अशा न्यूज ऐकायला मिळाल्या की शिक्षक भरती लांबणीवरती जाईल, लेट होईल, परंतु एकंदरीत जर बारकाईने अभ्यास या पत्रकाचा केला तर अगदी 2 दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश आपल्याला दिल्याचं पाहायला मिळतं आहे. इथे जर आपण थोडा बारकाईने अभ्यास केला तर इथे पहा, अगदी त्यांनी सांगितल्याचा कालावधी जर पाहिला तर 5 दिवसांमध्ये साधारणतः हे पत्रक जर बारकाईने तुम्ही पाहिलं तर 5 दिवसांचा कालावधी खरं तर त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि इथे म्हटलंय पहा, हे पत्र निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून 2 दिवसात संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना उपलब्ध करून द्यावी. त्यानंतर खाली पहा, थोड्याच खाली जर पाहिलं इथे त्या उमेदवारांना यादी उपलब्ध झाल्यापासून 5 दिवसाच्या आत एका विशिष्ट दिनांकास, म्हणजे त्या उमेदवारांनी 5 दिवसाच्या आत त्या ठिकाणी केंद्रप्रमुखांनी हजर व्हायचं आहे. कागदपत्र पडताळणीसाठी पाचारण करावे. कागदपत्रांच्या पडताळणी आधारे या उमेदवारांची पात्रता या पत्रासोबत जोडलेल्या तपासणी सूचीप्रमाणे तपासण्यात यावी. सदर तपशील खालील उदाहरणासह स्पष्ट करण्यात येत आहे. आणि इथे जर पाहिलं तर थोडक्यात अतिशय त्यांनी कमी वेळाचा कालावधी खरं तर दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. अगदी पहा, इथे पहा, नंबरचा मुद्दा पहा, या पत्रासोबत जोडलेल्या तपासणी सूचीनुसार व कागदपत्र पडताळणीच्या आधारे अशी पडताळणी पूर्ण झाल्याच्या दिनांकापासून पहा, कागदपत्र पडताळणीला 5 दिवसांचा कालावधी साधारणतः दिल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि त्यानंतर पडताळणी पूर्ण झाल्याच्या दिनांकापासून 2च दिवसात पहा, या ठिकाणी तुम्हाला झूम करून दाखवतो ते काय सत्यता आहे. 2 दिवसात उमेदवारांची अंतिम निवड सूची तयार करण्यात यावी. अंतिम निवड सूचीत समाविष्ट असलेल्या उमेदवारांना निवड सूची तयार केल्यानंतर गुणवत्ता क्रमानुसार नियुक्ती आदेश व समुपदेशनाचे पदस्थापना देण्याबाबतचे आदेश पुढील 2 दिवसांत निर्गमित करावे. आणि लवकरात लवकर ही केंद्रप्रमुख भरती अगदी 10 दिवसांमध्ये पूर्ण करावी असे आदेश आपल्याला दिल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यामुळं चालू असणाऱ्या भरतीमध्ये या जागा तर येतीलच, परंतु भरतीवर कोणत्याच प्रकारचा परिणाम होणार नाही. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती अफवा पसरवल्या जात आहेत की 1 वर्ष लागेल, 1.5 वर्ष लागेल, 10 महिने लागतील, 8 महिने लागतील. एवढा कालावधी लागणार नाही.
जो रोडमॅप तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगितलेला होता त्या रोडमॅपनुसारच ही भरती आपल्याला पाहायला मिळेल. लवकरात लवकर माझे बांधव, माझ्या भगिनी त्या ठिकाणी या पोर्टलच्या माध्यमातून त्यांच्या शाळेवरती जाऊन त्यांचं असणारं हक्काची नोकरी त्यांना मिळावी यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो. अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स अगदी व्यवस्थितपणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी या माध्यमातून करतोय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.